तयारी परीक्षेची या कार्यक्रमात ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। हा कार्यक्रम पुन्हा तुम्ही दुपारी 5:30 वाजता IBN लोकमतवर बघू शकता आणि आमची वेबसाईट आहे www.ibnlokmat.tv या वेबसाईटला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता। तिथे हा कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळू शकतो। शैलेंद्र कुलकर्णीचा बीडहून आपल्याला फोन येतोय। शैलेंद्र, तुझा प्रश्न विचार। हा, मला भूगोल मधला नकाशा बरा प्रश्न अवघड जातो। पुन्हा तोच प्रश्न। एक सांगू का, यासाठी सरावच करायला पाहिजे। आपल्याला एक विमान मार्ग, एक लोहमार्ग, एखादा जलमार्ग किंवा काही विशिष्ट उत्पादन असलेली घटक राज्य लक्षात ठेवायलाच पाहिजेत। याशिवाय लोहपोलाद कारखाने आहेत, अणुऊर्जा केंद्र आहेत, लोकसंख्या कमी किंवा जास्त असलेले काही घटक राज्य आहेत, केरळ सारखी जास्त घनता असलेली आणि अरुणाचल प्रदेश सारखी अगदी कमी घनता असलेली अशी जी वैशिष्ट्यपूर्ण घटक राज्य आहेत ना, ती पाहायची, नकाशात अंडरलाईन करायची आणि दुसऱ्या नकाशात भरून पाहिजे। असा तू सराव केलास ना तर हा प्रश्न सोपा जाईल। काही विशिष्ट गोष्टी जर करून ठेवल्या तर त्या जास्त चांगल्या राहतील। आपण अंकिता केळकरशी बोलूया, ठाण्याहून बोलते ती। अंकिता, तुझा प्रश्न विचार। हा, मी अंकिता केळकर बोलते ठाण्यावरून। माझा प्रश्न असा आहे की स्टेन्सिल जी आहे ती कुठल्या कुठल्या प्रश्नांसाठी वापरायची, ब्रीफ आणि शॉर्ट नोट का कुठले एक्झॅक्टली प्रश्न आहेत त्यासाठी स्टेन्सिल वापरायची आहे, आणि म्हणजे ते आता त्याच्यात बॉर्डर वगैरे दिली नसते मॅपची, तर मग अंदाजपंचे करावं लागतं, तर मग ते कसं एक्झॅक्टली करायचंय स्टेन्सिलचा वापर करून। आणि ग्राफ मार्क मिळू शकतात का, काय करावं लागतं ग्राफ? स्टेन्सिल प्रामुख्याने प्रश्न क्रमांक 4 आहे ना, तिथेच तुला वापरायला लागेल आणि ती भारताच्या नकाशाची एकच वापरता येते। बाकी तू जी छोटी म्हणजे ज्या आपण धरण योजना वगैरे म्हणतो ना, त्या वापरू नाही शकणार, कारण त्या तुला तुझ्या कराव्या लागतील, बाजारात त्या उपलब्ध नाहीत। आणि तू ज्या प्रत्येक स्टेटची बॉर्डर म्हणतेस ती एवढ्या छोट्या नकाशात दाखवता येणार नाही। त्यासाठी आपल्याला खूप सराव करायला लागतो, खूप नकाशे भरायला लागतात। पण मी तुला एक असं सांगेन की हा नकाशा जेव्हा असतो, समजा चहा उत्पादक प्रदेश दाखवायचा आहे, तर तेवढा तू करून ठेव ना त्या नकाशात की तो तुला भरता येईल। बाकीच्या सीमांची आपल्याला फारशी गरज नाही पडणार। राज्यांचं एक ठिकाण माहिती असलं की तुम्ही ते दाखवू शकता। करिश्मा जगधनेचा फोन येतोय अहमदनगरहून आपल्याला। करिश्मा, तुझा प्रश्न विचार। हॅलो मॅडम, माझं क्वेश्चन असं आहे की जे दीर्घोत्तरी प्रश्न येतात ना, तर ते धड्याखालचेच येतात की म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त देखील येतात? आणि तिसरा जो प्रश्न आहे तो बोर्डाच्या पॅटर्न प्रमाणेच येतो की म्हणजे वेगवेगळा होऊ शकतो? आणि इम्पॉर्टंट प्लेसेस कोणते आहे नकाशा भरण्यासाठी? माझं भूगोल आणि अर्थशास्त्र दोन्हीच्या बाबतीत प्रश्न आहे की दीर्घोत्तरी प्रश्नासाठी कोणते धडे इम्पॉर्टंट आहे? भूगोलाच्या बाबतीत मी मगाशी सांगितलं की 4 ते 11 धडे याच्यावरच मोठे प्रश्न येणार, दीर्घोत्तरी प्रश्न। त्याच्या खाली जे प्रश्न दिलेले आहेत धड्यांच्या, ते आपण करायलाच पाहिजे। जनरली गाळलेली जागा, जोड्या, मोठे प्रश्न हे आपल्याला पुस्तकाखालचेच येतात। म्हणून मी म्हणेन असं की आपलं पुस्तक हीच आपली गीता आहे, गाथा आहे, पुराण आहे, झेंदवेस्ता आहे। 5, 6, 7 वेळा जेवढ्या वेळा वाचता येईल तेवढं वाचायचं आणि त्याच्या खालचे प्रश्न नुसते तोंडी सोडवायचे नाहीत, तर लिहून काढायचे। 50% लेखनाने आपला अभ्यास तयार होतो आणि उरलेला भाग आहे तो पुन्हा पुन्हा आवृत्ती करण्याने होतो। तर हे केलंस तर तुला भूगोलाचा पेपर अगदी सोपा जाईल। आणि महत्वाचे संभाव्य प्रश्न सुद्धा त्यांनी विचारलेले दोन्हीतले की कसे कोणते करायचे, भूगोलातले कोणते आणि भूगोलाचे। आता तुम्हाला सांगू का, मी आता ह्यावेळेस असं म्हणेन की दूध महापूर योजना हा प्रश्न करायला पाहिजे। भारतीय शेती, मग शेतीची उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य हे आपल्याला आले पाहिजेत। तसंच भारतीय शेतीचे प्रकार आहेत, कारण भारत हा ग्रामीण विभागात बराच विखुरलेला आहे। त्यामुळे शेतीचे स्थलांतरित शेती किंवा म्हणजे जास्त उत्पन्न देणारी शेती, खरीप शेती, रब्बी शेती असे विविध प्रकार आहेत। मग ते आपल्याला सगळे अगदी मुद्दे लक्षात ठेवून ठेवायचे, मग विस्तार करता येतो, हे एक लक्षात ठेव। दुसरं म्हणजे आपल्याला वनसंधारण, वनांचं महत्व आपल्याला येणार, मग वनांचे उपयोग येणार, वनांच्यावर आधारित व्यवसाय येणार। चौथ्या धड्यापासून सगळेच तू पाहिलेस तर महत्वाचे धडे आहेत, म्हणजे जलसंपत्ती, कारण त्यामुळेच आपली शेती होऊ शकते। त्याच्या पुढे खनिज आहेत, खनिजही महत्वाचे, उद्योगधंद्यांना लागणारा तो महत्वाचा पायाभूत घटक आहे। म्हणजे असं पाहिलं तर तुला 4 ते 11 हे सगळेच धडे महत्वाचे आहेत असं लक्षात घ्यायला। मॅडम, ग्राफ संदर्भात पण तिने विचारलं होतं, ते थोडं सांगा। ग्राफच्या संदर्भात आपल्या पुस्तकात प्रत्येक धड्याखाली ग्राफ दिलेले आहेत बघ,
ते वाचायला येणार आहेत. आणि काढायला सुद्धा आपल्याला सांख्यिकी माहिती दिलेली आहे व 1991 आणि 2001 या दरम्यान शेतीचं किंवा पावसाचं प्रमाण किंवा वाढीव उत्पन्न ही दिलेली असतात आणि त्यानुसार आपल्याला आलेख काढायचे. आपण प्रमाण ठरवून घ्यायचं. आडव्या अक्षावर क्ष अक्ष असतो, त्याच्यावर आपल्याला कालगणना करायची असते. म्हणजे समजा जून पासून महिने धरले तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. आणि जो उभा य अक्ष आहे त्याच्यावर आपल्याला उत्पादनं किती झाली ते प्रमाण दाखवायचं असतं. मॅडम, अजून आपण या मुद्द्यावर बोलूया की आणखी कुठले प्रश्न येऊ शकतात आणि विशेषतः नकाशाच्या प्रश्नांबद्दल खूपदा विचारणा होते. त्या संदर्भात सुद्धा एकदा आपण कुठली महत्वाची ठिकाणे की जी विद्यार्थी करू शकतील त्याबद्दल आपण बोलूया. पण इथे आपल्याला एक ब्रेक घ्यायचा आहे. पहा फक्त IBN लोकमत. तयारी 10वीच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. वर्षा अग्रवाल गोंदियाहून आपल्याशी बोलते. वर्षा, तुझा प्रश्न विचार. मॅम, मला एका वर्षा, गोष्टीसाठी प्रॉब्लेम जाते मला की हे जे मोठे प्रश्न असतात त्याला पाठांतर कसे करायचे, जे दीर्घोत्तरी प्रश्न असतात जसे टिप्पालिया वगैरे सारखे मोठे प्रश्न, त्याचं पाठांतर कसं करायचं, लक्षात कसं ठेवायचे? हे बघ, पहिल्यांदा पाठांतर करणं हा डोक्यातनं विचार काढून टाक. लक्षात ठेवायचं आपल्याला. मग लक्षात ठेवण्यासाठी आधी वाचायचा, त्यातले मुद्दे लक्षात ठेवायचे, मनन करायचं, पुन्हा आठवतात की नाही पाहायचं. नाहीतर चक्क कागदावर समोर तुझ्या जर घरी फळा असला तर त्याच्यावर लिहून पाहायचे. लिहिणं हा उत्तम उपाय आहे लक्षात ठेवण्यासाठी. कारण आपल्याला काही वेळा मेमरी धोका देऊ शकते, पण लिहिलेलं नक्की आठवू शकतं. आणि मॅडम, पुन्हा एकदा थोडंसं नकाशाच्या प्रश्नांबद्दल खूपदा विचारणा झाली की विद्यार्थ्यांना ते ठिकाणं लक्षात ठेवणं कठीण होतं. तर त्याबद्दल असे काही सांगू शकाल का की साधारणपणे हे प्रश्न विचारले जातात ते आपण करू शकू? नकाशाच्या बाबतीत एक तर नकाशा रोज पाहायला पाहिजे. तो डोळ्यासमोर असला की आपल्याला आपोआपच ती ठिकाणं आठवायला लागतात. हा एक भाग झाला. विचारताना काय काय विचारतात तर शेवटच्या पानावर तुमच्या सगळी घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या दिलेल्या आहेत. मॅडम, थोडंसं बोलू त्याच्याबद्दल विस्ताराने. प्रशांत पाटील आपल्याशी बोलतोय धुळ्याहून. प्रशांत, तुझा प्रश्न विचार. मॅडम, भौगोलिक कारणे त्याला दोन तर आपण प्रशांत, तुझा आवाज नीट येत नाहीये. पुन्हा प्रश्न विचार तुझा. मॅडम, भौगोलिक कारणे असतात ना मॅडम, त्याला 2 मार्क, तर आपण किती मुद्दे लिहिले तर 2 मार्क मिळतील? भौगोलिक कारणांना किती मुद्दे लिहावे? साधारणपणे एका मुद्द्याला 1 मार्क मिळतो आपल्याला. तर 2 मार्काचा हा प्रश्न आहे, तर 2 मुद्दे लिहिले पाहिजेत. पण समजा आपल्याजवळ वेळ पुरेसा आहे, कारण 2 तास हे भूगोलाच्या पेपराला गरजेपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे एखादी जागा तिथे सोडून ठेवावी, राहिलेला 3रा मुद्दा मागून लिहावा. म्हणजे पेपर अपुरा राहणार नाही. आपल्याला माहित असलेले सगळे मुद्दे लिहिले जातील. पण 2 मार्काला 2 मुद्दे लिहिलेच पाहिजे. मॅडम, तुम्ही मगाशी नकाशांचे ठिकाणं सांगत होतात. 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश. त्यांच्या राजधानी आपण पाठ करायच्या. बऱ्याच वेळा गुजरातची राजधानी दाखवा असं येतं, किंवा महाराष्ट्राची राजधानी दाखवा असं येतं, किंवा आपल्याकडे अणुऊर्जा केंद्र आहेत ती विचारतात, किंवा विशिष्ट एखादं पीक आहे, त्या पिकाच्या संदर्भात कोणतं घटक राज्य पहिल्या क्रमांकावर आहे ते दाखवायला सांगतात. जलमार्ग आपल्याला विचारतात, जमिनीवरनं जाणारे रस्ते काही वेळा विचारतात, लोहमार्ग विचारतात, विमानमार्ग विचारतात. पण हे मार्ग दाखवताना एक लक्षात ठेवायचं, विमानमार्ग सरळ रेषेत दाखवलेला चालेल, पण जलमार्ग तुटक रेषेने दाखवायला पाहिजे आणि पाण्यातूनच दाखवायला पाहिजे. बऱ्याच वेळा मुलं अनवधानाने असेल पण तो जमिनीवरून दाखवतात. जलमार्ग विचारलाय आणि दाखवायचा मात्र जमिनीवरून. मग ह्या चुका टाळायला पाहिजेत. दुसरं म्हणजे आपल्याला काही वेळा त्या घटक राज्यामध्ये येणारी सर्वाधिक उत्पन्न विचारतात, मग ती आपल्याला पाठ पाहिजेत. मग यासाठी पिके हा जो धडा आहे आपल्या पुस्तकात, त्याच्यामध्ये दिलेलं असतं पहिला क्रमांक आहे, अमुक टक्के उत्पन्न आहे. तर ते लक्षात ठेवलं ती घटक राज्य आणि ते उत्पन्न आपल्याला दाखवत आहे. मॅडम, एकदा थोडक्यात पुन्हा भूगोलातले येऊ शकणारे संभाव्य प्रश्न सांगा आणि अर्थशास्त्रातले पण. भूगोलामध्ये मी सांगितलं तसं वनांचे उपयोग हा एक येऊ शकतो. दूध महापूर योजना येऊ शकतो. भारतातील रस्ते हा मार्ग आणि त्याचा तपशील, म्हणजे मग त्याच्यात सगळे ग्रामीण विभागापासून एक्सप्रेस हायवे पर्यंत सगळे रस्ते तुम्हाला आणि त्याचा उपयोग आणि इतर मार्गांपेक्षा ते महत्वाचे कसे हा तपशील लिहायला पाहिजे. आणि मग त्यावेळेस तुम्ही भारताचा नकाशा काढलात आणि काही रस्ते दाखवलेत तर ते तुम्हाला अधिक मार्क देणारे ठरतात. त्याच्यानंतर महत्वाचा एक प्रश्न येतो म्हणजे प्रसार माध्यम. सध्याच्या जगात वेगवेगळ्या ठिकाणांची
संपर्क साधणारी प्रसार माध्यमं महत्वाची आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर आपल्याला म्हणजे शेवटचा धडा आहे त्याच्यावर आपल्याला नक्की प्रश्न येऊ शकतो. मॅडम आता खरं म्हणजे इतकं सांगण्यासारखं आहे पण आपला वेळ थोडासा असल्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप फोन येतात आहे पण आपल्याला इथे वेळेची मर्यादा असल्यामुळे थांबावं लागतंय. पण तुम्ही आज इथे आलात, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि आज या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. उद्याचा आपला विषय आहे बीजगणित आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत रश्मी सहस्रबुद्धे. तुमचे जर काही प्रश्न असतील तर उद्या सकाळी 9:30 ते 10 या वेळामध्ये 02266899204 या क्रमांकावर संपर्क साधा. आणि आमची वेबसाईट आहे www.ibnlokmat.tv. या वेबसाईटवर तुम्ही हा कार्यक्रम बघू शकता आणि या विषयाच्या संदर्भातल्या काही टिप्स सुद्धा तुम्हाला तिथे वाचायला मिळतील. दुपारी 5:30 वाजता पुन्हा हा कार्यक्रम तुम्ही बघू शकता. आणि या कार्यक्रमात आज आपण इथे थांबतोय पण बघायला विसरू नका तयारी 10वीची पहा फक्त IBN लोकमत.